नमस्कार, मी भाग्यश्री. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत आहे आणि टॉक टाइम मध्ये आजचा आपला विषय आहे फसव्या जाहिराती. जेवणात वनस्पती तेलाचा उपयोग करावा असं सांगणाऱ्या अनेक जाहिराती आपण पाहतो. पण सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट या संस्थेच्या संशोधनामध्ये वनस्पती तेलात प्राण्यांच्या चरबीसारखे घटक मिळालेत. अशा वेळेला या तेलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उभा राहिलाच, शिवाय या तेलाच्या जाहिरातीबद्दलही अविश्वास निर्माण झाला. दिसायला चांगल्या असणाऱ्या जाहिरातींबद्दल यापूर्वी अनेक अशा गोष्टी उघड झाल्यात. अशा फसव्या जाहिरातींपासून कसं सावध राहू शकतो आणि ग्राहक म्हणून तुमचे कोणते अधिकार आहेत, याबद्दलच आज आपण टॉक टाइम मध्ये बोलणार आहोत. याबद्दल बोलायला आपल्याबरोबर आहेत मुंबई ग्राहक पंचायतीमधील ॲडवॉच क्लबच्या विभाग प्रमुख अनुराधा देशपांडे. अनुराधाताई, तुमचं IBN लोकमतमध्ये स्वागत. नमस्कार. अनुराधाताईंना तुम्हालाही जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला नक्की फोन करा. आमचा नंबर आहे 02266899204. नंबर पुन्हा एकदा सांगते, 02266899204. अनुराधाताई, आता म्हणजे बोललो की फसव्या जाहिराती म्हणजे नंतर कळतं खरं तर की एखादं उत्पादन घेतल्यानंतर की ही जाहिरात फसवी आहे किंवा आपण कुठेतरी फसलेलो आहोत. तर मुळात जाहिराती फसव्या आहेत हे कसं ठरवायचं? मुळामध्ये जाहिरात ही जी कला आहे ही आज आपल्याला अतिशय हे प्रभावी माध्यम आहे आणि ते ग्राहकांना हवं आहे. कारण आपल्या उत्पादनाची योग्य माहिती ग्राहकांपर्यंत कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी शब्दात पोहोचवण्याचं हे उत्तम माध्यम आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की माझं उत्पादन तुझ्यापेक्षा कसं चांगलं आहे किंवा काय आहे सांगण्याच्या नादामध्ये जे काही अतिरंजित दावे केले जातात आणि त्याच्यातून मग ग्राहकांची दिशाभूल केली जाते, ग्राहकांना फसवलं जातं त्याच्यातनं. तर अशा वेळेला आता म्हणजे उदाहरणार्थ आपण असं जर म्हटलं की एखादी बिल्डरनी जाहिरात केली त्याच्या एखाद्या हाऊसिंग प्रकल्पाची, तर त्याच्यात बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की स्टेशनपासून अमुक एक अंतरावरती आहे किंवा आम्ही तुम्हाला नवीन जेव्हा ब्लॉक तुम्हाला देऊ तेव्हा त्याच्यामध्ये अशा अशा गोष्टी तुम्हाला सोयी, मॉड्युलर किचन दिलेलं असेल, फॅन दिलेला असेल, गिझर दिलेला असेल. आणि प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला ग्राहक अशा वेळेला ते फ्लॅटचा ताबा घेतो त्यावेळेला त्याच्यामध्ये त्या गोष्टी त्याला आढळत नाहीत. मग त्याच्यामुळे त्या जाहिरातीतून त्याची झालेली फसवणूक असते. बऱ्याच वेळेला हेच बिल्डर असं सांगतात की 2 दिवसात बुकिंग करा तर तुम्हाला मी कन्सेशन्स देऊ. तर प्रत्यक्षामध्ये तशी कन्सेशन्स वगैरे काही अशी नसतात किंवा स्टेशनपासून 10 किलोमीटर 10 मिनिटाच्या अंतरावर ज्यावेळेला सांगितलं होतं तर 10 मिनिट ही चालत आहेत का वाहनाने आहेत हेही कुठे उल्लेख केलेला नसतो. अशा वेळेला अशा गोष्टी मग तुम्हाला ती जाहिरात फसवी ठरते. किंवा कधीतरी आपण असं होतं की आर्थिक गुंतवणूक विशेष करून म्हणजे हे अतिशय महत्वाचं आहे की अमुक एक ठिकाणी तुम्ही पैसे गुंतवा की तुम्हाला आम्ही 20% व्याज देऊ, 25% व्याज देऊ असं ज्यावेळेला सांगितलं जातं त्यावेळेला लोक अधिक पैशाच्या मोहाने त्याच्यामध्ये आपले पैसे गुंतवतात आणि मग कालांतराने असं होतं की एखाद्या वर्षानंतर ही मंडळी सगळी गायब झालेली असतात. त्यामुळे मूळ मुद्दलही जातं आणि व्याज तर गेलेलंच असतं. त्यामुळे अशा ज्या ह्या गोष्टी असतात त्यावेळेला त्या जाहिराती फसव्या ठरतात. त्याच्यात मला वाटतं अनुराधाताई, आता जे तुम्ही काही बोललात म्हणजे आता जे तुम्ही मेन्शन केलं त्या या ज्या प्रकरण मला वाटतं ही खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात, सर्रास पाहायला मिळतात. पण या व्यतिरिक्त पण असं असतं की अनेकदा आपण एक फ्रीज घेतो, त्या फ्रीजमध्ये त्यांनी सांगितलेलं असतं की 2 मिनिटात बर्फ तयार होईल, 5 मिनिटात बर्फ तयार होईल, तुम्ही फक्त ठेवा ट्रे आणि लगेच मग थोड्या वेळाने तुम्ही उघडा, तुमचा बर्फ तयार. पण तो होतोच असं नाही. किंवा पावडर, डिटर्जंट पावडर बद्दल असतात की ते सांगतात, दावे करतात की नाही झालं तर आम्ही तुम्हाला पैसे परत देऊ. अशा प्रकारचे ते लोक दावे करत असतात. तर अशा वेळेला जेव्हा आपल्याला कळतं की असं नाही होते, मग अशा वेळेला आपण म्हणजे ह्याही आहेत जाहिराती. ऑफकोर्स ह्याच्यात होणारं नुकसान हे कदाचित कमी असेल पहिल्या या उदाहरणांच्या तुलनेमध्ये, पण त्याने नुकसान होत असतं ग्राहकांचं. मग अशा वेळेला त्यांनी काय करावं? नाही, बरोबर आहे. कारण याच्यामध्ये कसं आहे की आता फ्रीजमध्ये बर्फ तयार होतो हे सांगणं त्यांनी जाहिरातीतनं आणि प्रत्यक्षात ते तसं नसणं म्हणजे तर ही चक्क ग्राहकाची फसवणूक असते. त्यामुळे ग्राहकांनी पहिल्यांदा त्याच्यामध्ये त्यांचं जी ब्रोशर्स असतात त्याच्यामध्ये नक्की काय दावा केलेला आहे हे तपासून घेणं हे महत्वाचं असतं. आणि अशा वेळेला जर त्याची फसवणूक झाली तर त्याचं पहिलं काम असं असतं की त्यांनी उत्पादकाला तसं लेखी कळवावं. आणि कारण कसं असतं की कुठली तक्रार ही ज्या वेळेला आपण फोनवरून करतो ना त्यावेळेला त्याला कुठलीही विश्वासार्हता त्याच्यात राहत नाही. त्यामुळे तुमच्याकडे पुरावा राहत नाही मुख्य म्हणजे त्याच्यात ना. त्यामुळे पहिल्यांदा ही तक्रार लेखी केली गेली पाहिजे.
आता ह्या फ्रीजचं उदाहरण झालं, किंवा तुम्ही आता म्हणता की दाग एखाद्या डिटर्जंटची आता सर्रास हल्ली जाहिराती असतात की दाग ढूंढते रह जाओगे किंवा दाग अच्छे आहे. आता मुळामध्ये दाग ही कल्पनाच मुळी इतकी विचित्र आहे की आपण एक म्हणतो की तुमचं चारित्र्य सुद्धा निष्कलंक असावं, कुठलाही त्याच्यावरती दाग नसावा. इथे तर आज अशी परिस्थिती झालेली आहे की दागांना तुम्ही एक अवास्तव महत्व देताय आणि दाग चांगले आहेत का, तर ह्यांचा डिटर्जंट वापरा, ह्यांच्या डिटर्जंटचा खप व्हावा म्हणून. आणि असं कुठेही म्हणजे बऱ्याचदा असं कधीही आढळत नाही की 100% त्याच्यातला दाग हा स्वच्छ झाले, कपडा स्वच्छ झाला. उत्पादनाची स्वतःच्या एक मर्यादा असतात, पण ते जाहिरातीमध्ये कुठेतरी ते अवास्तव दाखवायला आकर्षित करायचं. बरोबर आहे, कारण ही स्पर्धा आहे की एकाच कंपनीचा डिटर्जंट आज बाजारात नाहीये. आज असंख्य कंपन्या या डिटर्जंटच्या क्षेत्रामध्ये आहेत. त्यामुळे माझा डिटर्जंट तुझ्यापेक्षा कसा चांगला आहे हे सांगण्यासाठी आपण कशाला प्रमोट करतोय हे त्यांना कळत नाही त्याच्याने. त्यामुळे दाग अच्छे आहे हे सांगितलं जातं त्याच्यात. नक्कीच अनुराधाताई, आपल्याला एक फोन येतोय प्रमोद शिंदे यांचा भोईसरवरून. प्रमोद, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा प्रमोद. हा, माझा प्रश्न असा आहे, ज्या फसव जाहिराती आहेत ज्या, ह्यांच्यावर कायद्याने बंदी का नाही घालण्यात येत? कायद्याने बंदी केव्हा घातली जाईल की जेव्हा ती जाहिरात फसवी ठरेल त्यावेळेला. आता जाहिरातींसाठी एक आचारसंहिता आहे की ऍडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया ही जाहिरातदारांची जी स्वनियंत्रित संस्था आहे, त्या संस्थेने अशा ह्या ज्या दिशाभूल करणारे दावे किंवा ह्या मिसलिडिंग जाहिराती आहेत ह्यांची जर त्यांच्याकडे आपण जर तक्रार केली तर ह्या जाहिरातींची दखल ही संस्था घेते आणि ह्या जाहिराती त्यांची पडताळणी केली जाते आणि त्याच्यानंतर ह्या जाहिराती बदलायला किंवा बंद करायला त्यांना सांगितलं जातं. त्यामुळे त्यांच्यावरती कंट्रोल नक्कीच आहे त्याच्यातनं. आणि सगळ्यात महत्वाचं असं की एखाद्या जाहिरातीतून जर तुमची शारीरिक तुमचं नुकसान झालेलं असेल किंवा तुमचं आर्थिक नुकसान झालेलं असेल तर ह्याच्या विरुद्ध ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागता येते. ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत मिसलिडिंग दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या विरोधामध्ये आपल्याला ग्राहक न्यायालयामध्ये जाता येतं. नक्कीच अनुराधाताई, आपण पुढचा फोन घेतोय रवींद्र वल्लाळवार यांचा वर्ध्याहून. रवींद्र, आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे, ऍडव्हर्टाईज देतात 2 वर्षात फ्लॅट, 3 वर्षात पैसे वापर, 4 वर्षात फ्लॅट, 5 वर्षात पैसे वापर, आणि जेव्हा वेळ येते तेव्हा हे बिल्डर लोक साप मुकरून जातात. आम्ही त्यावेळेच्या परिस्थितीला आधारून आम्ही जाहीर केलं, आज तुमच्या फ्लॅटची किंमत वाढली, असं वाढलं तसं वाढलं म्हणून. त्यावेळेस एक खेटूत गिरायक जर शहरात जातो तर तो फसला जातो. याच्याविषयी काय तुमचं काही आहे का प्रयोजन ग्राहकासाठी? मला वाटतं मगाशी तुम्ही जो मुद्दा मांडला बिल्डर्सचा की जे त्यांच्याकडून ज्या प्रकारे म्हणजे दावे केले जातात आणि त्यानंतर कन्स्ट्रक्शन होतच असं नाही, मग त्याच्यात रेट वाढवले जातात. आपण मगाशीच तुम्ही उदाहरण दिलं, तर त्याच्याचबद्दल त्यांना विचारायचं की अशा वेळेला मग ग्राहकांनी कशा प्रकारे स्टँड घ्यायचा. ह्याच्यामध्ये ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये सुद्धा अगदी अत्यंत स्पष्ट तरतूद आहे की ज्या वेळेला अशा प्रकारचं केवळ जाहिरातच नाही, कारण ह्याच्यातले हे पुढचे आणखी जाहिरात ही एक पहिली पायरी झाली की जाहिरातीला आकर्षित होऊन एखाद्या ग्राहकांनी त्यांच्याकडे घर खरेदीसाठी म्हणून ते गेले, पण त्याच्यातनं होणारी ही जी फसवणूक आहे या फार मोठ्या ग्राहक न्यायालयामध्ये अशा प्रकारच्या तक्रारी तिथे येत असतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं म्हणजे घर मिळालं, उशिरा मिळालं, कन्व्हिन्स मिळाला की नाही मिळाला, किंवा तुम्हाला जे घराच्या त्या स्कीममध्ये जे काही देऊ केलेल्या गोष्टी होत्या त्या न दिल्या, तर ह्या सगळ्यांसाठी ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांच्या मदतीसाठी आहे. त्यामुळे ग्राहक न्यायालयामध्ये त्यांना नक्की जाता येतं तिथे. पण मग बिल्डरच्या बद्दल आपण बोलायचं तर प्रत्येक बिल्डरचे स्वतःचं एक लॉबी असते, त्याच्यातही म्हणजे भ्रष्टाचार हा वेगळा प्रकार आता आहे, म्हणजे त्याच्यातही असं होऊ शकतं. मग ग्राहकांना न्याय मिळतो कसा बेसिकली? कारण आपण आपल्या उत्पादनासाठी आपल्या अन्याय झालेला आहे त्याच्याबद्दल आपण दाद मागायची, पण तो मिळतो का? हो, मिळतो ना, मिळतो तर अगदी 101% मिळतो. कारण आताच एक नवीन ताजं उदाहरण असं झालेलं आहे की मुंबईमध्ये जे विरारचा जो परांजपेचा प्रकल्प होता आणि तुम्ही म्हणजे कानावर असेल आता की जवळजवळ गेली 14 वर्ष त्यांनी त्याच्यामध्ये पैसे गुंतवलेले होते लोकांनी आणि त्यांना घरं मिळालेली नव्हती, आणि त्यांच्याबद्दल आत्ताच ग्राहक न्यायालयातल्या नॅशनल कमिशनने एक अतिशय मोठा आणि महत्वाचा निर्णय दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यांनी पैसे त्याच्यात गुंतवलेले होते त्यांना आता, ज्यांना घरं हवी होती त्यांना घरं, आणि ज्यांना पैसे गुंतवले त्यांना आता पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्याच्यातनं, असं न्याय मिळालाय. म्हणजे असा अगदीच आपण उदासीन ह्या बाबतीमध्ये राहू नये. हे ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहकांच्या मदतीसाठी शेवटी आहे आणि तो त्यांना नक्कीच मदत करतो. मला वाटतं ग्राहक संरक्षण कायद्याचा आपण आता उल्लेख केला, तर थोडंसं या कायद्याबद्दल आम्हाला सांगा की कशा प्रकारे हा कायदा अशा प्रकारच्या ज्या काही केसेस असतात की
जाहिरातीबद्दल जेव्हा आपण अप्लाय करायला जातो किंवा आपण जेव्हा दाद मागतो तेव्हा कशा प्रकारे हा कायदा आपल्याला मदत करतो? ह्याच्यामध्ये म्हणजे आजच्या विषयाच्या संदर्भात आपण जर म्हटलं तर ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये 2003 साली एक अतिशय महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली आहे आणि त्याच्यात असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यात की असे जे दिशाभूल करणारे फसवे दावे करणाऱ्या जाहिराती असतात आणि ह्याच्यामधनं जर एखाद्या ग्राहकाला जर अशी नुकसान सोसावं लागलं म्हणजे मुळामध्ये त्यांना नुकसान सोसावं लागलं, शारीरिक इजा झाली, आर्थिक नुकसान झालं तर त्याच्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा मदत करतोच. पण पर्टिक्युलरली जाहिरातींच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला अशा पद्धतीच्या जाहिराती येतात त्याच्यामध्ये तर त्या जाहिराती केवळ नुसत्या बदलवूनच चालणार नाहीत तर त्या जाहिरातींनी समाजावर झालेला जो परिणाम असेल तो पुसून टाकण्यासाठी त्या जाहिरातदाराला किंवा त्या उत्पादकाला त्याच ठिकाणी तेवढ्याच कालावधीसाठी सुधारित जाहिरात करावी लागते. आणि त्याची एक म्हणजे अतिशय छान उदाहरण मी तुम्हाला म्हणजे ह्या माध्यमातून सांगू इच्छिते की काही वर्षांपूर्वी म्हणजे एक 3-4 वर्षांपूर्वीचीच घटना आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मद्याच्या जाहिराती करायला बंदी आहे. उघड किंवा छुपी जाहिरात करायला बंदी आहे त्याच्यात आणि म्हणजे आपण ज्याला सरोगेट ॲडव्हर्टाइजमेंट म्हणतो. तरी सुद्धा अशा जाहिराती ह्या सोडा किंवा CD कॅसेट्स या नावाने येतात. पश्चिम रेल्वेच्या काही गाड्यांवरती त्यावेळेला विरार ते चर्चगेट धावणाऱ्या काही गाड्यांवरती अशा जाहिराती रंगवल्या गेलेल्या होत्या. 3 गाड्या अशा मद्याच्या जाहिरातीने रंगवलेल्या होत्या. मुंबई ग्राहक पंचायतीने ह्या जाहिरातींचं ज्या बघितल्या आणि त्यांना आम्ही आवाहन केलं त्याच्यातनं की तुम्ही ह्या जाहिराती मद्याच्या आहेत आणि ह्या तुम्ही काढून घ्या कारण ह्या कायद्याने बंदी असलेली जाहिरात आहे. तर त्यांनी चक्क त्याला नकार दिला आणि त्यांनी त्याच्यात दावा केला की नाही ही सोड्याचीच जाहिरात आहे, ही मिनरल वॉटरचीच आहे, ही CD कॅसेटचीच आहे. शेवटी आम्हाला ग्राहक न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागले आणि ग्राहक न्यायालयामध्ये केवळ त्यांनी मग न्यायालयाने नुसतीच ती जाहिरात मागे घ्यायचाच पश्चिम रेल्वेला आणि उत्पादकांना आदेश दिला नाही तर त्याच काळामध्ये म्हणजे त्याच रेल्वे ट्रेन्सवरती 1 आठवड्यासाठी सुधारित जाहिरात की जी जाहिरात लिंबू पाण्याची होती, जी जाहिरात नारियल पाणीची होती ह्या जाहिराती त्यांच्याच खर्चाने रंगवाव्या लागल्या आणि 7 दिवस त्या गाड्या त्याच दरम्यान धावल्या. क्या बात आहे. ही सुधारित जाहिरात आणि संबंध भारतातली जाहिरात क्षेत्राला हादरा देणारी ही अशी एकमेव पहिलीच केस घडली आपण म्हणजे लँडमार्क ज्याला म्हणू अशी केस घडलेली आहे. नक्कीच आपण अजूनही बोलणार आहोत. आपल्याला एक फोन येतो आहे. संजय धोत्रे यांचा पुण्यावरून फोन आहे. संजय आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा संजय. आम्ही संजय धोत्रे बोलतो पुण्यावरून. बोला. हा माझा प्रश्न असा आहे ह्या फसव्या ऍडव्हर्टाईज संदर्भात तक्रार करायची झाली असल्यास तर संबंधित संस्थांचे किंवा जे आहेत त्यांचे फोन नंबर किंवा पत्ते मिळतील का? हो नक्कीच कारण मुख्य म्हणजे ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया ही जी जाहिरातदारांची स्वनियंत्रित संस्था आहे त्यांच्याकडे आपल्याला सर्वसामान्य जाहिरातींच्या तक्रारीसाठी तक्रार करता येते. पण ह्या संस्थेची त्यांना एक मर्यादा आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही जाहिराती बदलवणं किंवा मागे घेणं ह्यांच्यासाठी तुम्ही तक्रार करू शकता. पण जाहिरातीतनं जर नुकसान झालं असेल तर त्याच्यासाठी मात्र तुम्हाला ग्राहक न्यायालयामध्येच तुम्हाला जाण्याची गरज आहे आणि अशा वेळेला तिथे स्थानिक आपण जिथे जिथे असतो तिथे स्थानिक ग्राहक संस्थांच्या मदतीने तुम्हाला अशा ठिकाणी गेलात तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळू शकतं आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला न्याय मिळू शकतो त्याच्यातनं. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन येतोय एक कांदे पाटील यांचा परभणीवरून. कांदे पाटील प्रश्न विचारा आपला. हा मॅडम गुड मॉर्निंग. हा आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की मी डॉक्टर आहे आणि आमच्याकडे जसं क्वालिटी कंट्रोल असतं तर त्या पद्धतीने आपल्याकडे काही जाहिरात देण्यापूर्वी काही गव्हर्नमेंटची यंत्रणा नाही का की जी फसवगिरी आहे की नाही हे कळायला? दुर्दैवाने अजूनही जाहिरातींना सेन्सॉर बोर्ड सगळ्या जाहिरातींना लागू नाहीये. आत्ताच एक नवीन 2006 साली जी एक थोडीशी सुधारणा झाली की माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाने जी केलेली आहे त्याच्यामध्ये ज्या जाहिराती प्रदर्शित करण्यास कायद्याने बंदी आहे म्हणजे टोबॅकोच्या जाहिराती किंवा मद्याच्या जाहिराती ह्या जाहिराती करायला संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रामध्ये ह्यांना बंदी आहे. तर अशा वेळेला त्या जाहिरातींसाठी मात्र प्री सेन्सॉरशिप आहे त्याच्यातनं की त्यांनी त्याला आता कसं केलेलं आहे की जे जाहिरातींची आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेचं उल्लंघन कुठे होत नसेल ते त्यांना बघावं लागतं आणि तसं सेन्सॉर बोर्डाकडून एक सर्टिफिकेट घ्यायला लागतं आणि त्याच्यातनं ते सर्टिफिकेट नुसतं घेऊन चालत नाही तर आता उदाहरणार्थ एखाद्या ब्रँड नेमने ज्याचं लिकरचा ब्रँड नेम आहे ते जर दाखवायचं असेल आणि ह्यांना जर त्याची सोड्याची म्हणजे आता सोडा आहे लिकरला ते सोडा म्हणून जाहिरात करतात तर पूर्वी कुठेतरी असं कोपऱ्यात कुठेतरी बारीकसं असं सोडा म्हणून घातलं जायचं आणि त्यामुळे ठसायचं काय की त्यांचा जो ब्रँड आहे लिकरचा ब्रँड आहे तोच तुमच्या मनावरती ठसायचा. आता त्यांनी असं झालेलं आहे की तुम्हाला जर सोडा त्या ब्रँडने तुम्ही जाहिरात करा पण सोडा म्हणून जर करणार असाल तर सोडा हे ठळक
पद्धतीने तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळे ती थोडीशी सुधारणा त्याच्यात ती झालेली आहे. म्हणजे एक कुठेतरी थोडासा आशेचा किरण आपण म्हणूया त्याच्यात. नक्कीच आपल्याला आशेचा किरण आहे आणि आपण अजूनही बोलणार आहोत त्याच्याबद्दल. पण टॉक टाइम मध्ये आता घेणार आहोत एक ब्रेक. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला नक्की फोन करा. आमचा नंबर आहे 022668992004.